नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण स्पेशल अशी पाहणार आहे, ती म्हणजे आळूवडी पाहणार आहे। पितृपक्षाला विशेष करून केली जाते, पण पितृपक्षाला जास्त भरपूर असे पदार्थ बनवले जातात। कधी-कधी आळूवडीला फार वेळ लागतो, तरीही झटपट अशी बनवलेली आळूवडीची रेसिपी आज मी शेअर करणार आहे। तर इथे मी 4 टोटल अशी आळूची पानं घेतलेली आहेत, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। तर आता ही एका लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला छान अशी लाटून घ्यायची आहेत। लाटल्यामुळे ह्याच्या शिरा पूर्ण अशा मोडल्या जातात आणि घशामध्ये अजिबात ह्याची खवखव होत नाही। तर इथे बघू शकताय, अशा प्रकारे पूर्ण मी 4 पानं ही लाटून घेणार आहे। ह्याच्या थोड्या पातळ अशा मी शिरा काढून घेतलेल्या आहेत। आळूवडीची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे, तीसुद्धा नक्की जाऊन पहा माझ्या चॅनलवरती। तर ही पाणी छान अशी बारीक चिरून घ्यायची आहेत। बारीक चिरल्यामुळे तेलामध्ये भाजले की अजिबात घशामध्ये खवखवत नाहीत। तर अशा प्रकारे एकदम बारीक चिरून घेणार आहे मी। तर होता होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची। तर साहित्य सांगते तुम्हाला पटकन मी ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। इतक्या साहित्यात आपली ही आळूवडी बनून परफेक्ट तयार होते। तर अशा प्रकारे याचं वाटण करून घ्यायचं आहे। वाटण करताना 1 चमचा जिरं अवश्य घालायचं, म्हणजे जिऱ्याची टेस्ट आपल्या आळूवडीमध्ये छान उतरते। तर इथे 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे, त्याच वाटीने 1 वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे। तर हे बेसन पीठ आपण छान असं फेटून घेणार आहे। बेसन पीठ मी चाळून घेतलं होतं। तर अशा प्रकारे मी असं एकदम व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे, पाहू शकताय। आता शक्य होईल तितकं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम जास्त लगेच पाणी घालायचं नाही, नाही पीठ आपलं पातळ होऊ शकतं। तर इथं अजून थोडंसं पाणी लागणार आहे। वाटीतलं थोडंसंच पाणी राहिलेलं आहे, ते सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे। तर 1 वाटी बेसनसाठी 1 वाटी पाणी लागलेलं आहे आपल्याला, इतकं पाणी पुरेसं होतं आपल्याला। तर अशा प्रकारे छान असं फेटून घेतलेलं आहे मी। तर यामध्ये थोडासा आपण ओवा टाकणार आहे। ओवा असा छान असा चोळून घ्यायचा आणि मगच टाकायचा। तर आता हे पीठ मी बाजूला ठेवणार आहे। तोपर्यंत इकडे मी 1 ताट घेतलेलं आहे, त्या ताटामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता इथं ताटाला मी सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे। हे आता ताट आता आपण बाजूला ठेवून देणार आहे। इथे मी 1 पॅन घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडला 1 कपभर मी पाणी ठेवलेलं आहे। तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला। हे तेल व्यवस्थित सगळीकडून पसरून घ्यायचं। यामध्ये सर्वप्रथम मी टाकलेले आहेत जिरे, त्यामध्येच टाकलेले आहेत थोडेसे तीळ। आता जे आपण वाटण करून घेतलं होतं ते टाकायचं आहे यामध्ये, छान असं भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित भाजून घ्यायचं, म्हणजे आपली आळूवडी एकदम छान होते। आता यामध्ये टाकणार आहे मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा हळद। यामध्ये तुम्ही आवडत असेल तर थोडासा हिंग टाकू शकता। तर इथे मी थोडासा हिंग टाकणार आहे। इथे मी थोडासा हिंग टाकलेला आहे आणि त्यानंतर मी यामध्ये जी आपण आळूची पाने चिरून घेतली होती ती टाकायची आहेत। तेलामध्ये छान असा कुरकुरीतपणा आळूच्या पानांना येईपर्यंत असं छान असं भाजून घ्यायचं आहे। भाजल्यामुळे घशामध्ये अजिबात आपल्या खवखवत नाही ती पानं। यामध्ये मी मीठसुद्धा टाकलेलं आहे, चवीनुसार यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं चिंच आणि गुळाचं पाणी टाकलेलं आहे। सगळं मिश्रण एकत्र एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय थोडंसं मिश्रण हे एकदम बारीक झालेलं आहे। तर यामध्ये मी अर्धा कप इथं पाणी घातलेलं आहे। आता उकळी आलेली आहे, पाहू शकताय। तर उकळी आल्यानंतर यामध्ये जे आपण फेटून ठेवलेलं डाळीचं पीठ होतं ते घालणार आहे मी यामध्ये आणि एकसारखं एका साईडनंच हलवून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या अजिबात होत नाहीत। आणि एकदम गॅस मंद केलेला आहे। पूर्ण हे मिश्रण एकत्र होईपर्यंत गॅस मंदच ठेवायचा आहे। जसं पिठाचा गोळा होईल तसं हे पीठ व्यवस्थित असं एकसंध होतं, गुठळ्या अजिबात होत नाहीत। आता तव्याच्या जे कडेने लागलेलं असतं ते सुद्धा आत्ताच काढून घ्यायचं। तर इथे बघू शकताय पूर्ण आपला एकसारखा असा घट्ट गोळा झालेला आहे। तर याला 5 मिनिटं याला वाफ देऊन घ्यायची आहे चांगली। वाफ दिल्यामुळे पीठ व्यवस्थित शिजलं जातं, त्यामुळे इथं एक थोडीशी वाफ काढून घ्यायची।
तर हे पॅनला अजिबात चिटकत नाही, पाहू शकताय. एकसारखं हे पीठ शिजलेलं आहे आपलं आळूच्या पानांचं. आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवलं होतं त्या ताटामध्ये हे सगळं व्यवस्थित पीठ काढून घ्यायचं आहे आणि एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत अशी जाड पाहिजे वडी तितकं हे पसरून घ्यायचं आहे. शक्यतो करून थोडंसं जाडसरच हे पसरून घ्यायचं, म्हणजे वड्या छान पडल्या जातात याच्या. आणि हाताला पोळू नये यासाठी इथे मी प्लॅस्टिकची पिशवी वापरलेली आहे. आता 2 ते 3 मिनटं याला सेट होण्यासाठी अशीच ठेवायची आहे. थंड झाली की हे आपोआप असं सेट होतं. याला मी लगेचच कापून घेणार आहे. एकदम झटपट होतात ह्या वड्या, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर ह्या आता अशा प्रकारे मी कट करून घेतलेल्या आहेत. आता कट केल्यानंतर ह्याला एकदम वेगळ्या करून घ्यायच्या आणि आता आपण तळून घेणार आहोत. इथे बघू शकताय मी अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित ह्या एकदम छान अशा वड्या झालेल्या आहेत. तर आता तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही अशासुद्धा खाऊ शकता, त्यासुद्धा खूप छान लागतात. तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या तळून घेणार आहे. थोडाशा खरपूस होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत. अजिबात घशामध्ये खवखवत नाहीत बिलकुलसुद्धा आणि होतानासुद्धा पटकन होतात, कोणतीही झंझट नाही. तर थोडासा सोनेरी कलर यायला लागला की आपण ह्या वड्या काढून घेणार आहे. पण वड्या तळतानासुद्धा व्यवस्थित तळून घ्यायच्या आणि होतानासुद्धा एकदम अशा कुरकुरीत होतात ह्या वड्या. तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या काढून घेणार आहे. पूर्ण सोनेरी कलर येईपर्यंत मी ह्या तळून घेतलेल्या आहेत. इथे बघू शकताय. तर अशा प्रकारे माझ्या आळूच्या पानाच्या एकदम झटपट अशा वड्या तयार आहेत. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.